अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार खासदार मुरलीधर मोहोळ यांची टीका। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला ठाकरे गट आणि मनसे पुढील रणनीतीची चर्चा करण्यासाठी भेट। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संयुक्त प्रचाराचं नियोजन लवकरच। शुक्रवारपासून मुंबईत प्रचाराचे बिगुल फुंकलं जाणार। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा। 5 महानगरपालिकेमध्ये भाजपाचे 10 उमेदवार बिनविरोध। कल्याण डोंबिवलीत 4, धुळ्यात 3 आणि पनवेलमध्ये 1 उमेदवार बिनविरोध। भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवारही बिनविरोध। शिंदेंचे कल्याण डोंबिवलीत 3 तर अजित पवारांचा 1 उमेदवार बिनविरोध। पहलगामचा हल्ला धर्म विचारून नव्हता, पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं। पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरेंना सोडावी लागली उमेदवारी। पैशांच्या अनेक ऑफर्स येतील, आमिषाला बळी पडू नका। राज ठाकरेंचं मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबई वाचवण्यासाठी शेवटची संधी असल्याचंही विधान। शिंदेंनी परिस्थिती समजून घेतली आणि उमेदवारी दिली। उमेदवारी मिळाल्यानंतर मीनाक्षी शिंदेंचं वक्तव्य। मीनाक्षी शिंदेंनी जबाबदारीच्या पदांचा दिला होता राजीनामा। अजित पवारांचा सफेद झूट, गुंड उमेदवारांना नव्हे तर खरात गटाला उमेदवारी दिल्याचं वक्तव्य। अहिल्यानगरमधील भाजपाच्या 2 उमेदवारांना मोठा दिलासा। अर्जांवर घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्या। नाराजांना शांत करताना भाजपाला अडचणी, पक्षाच्या उमेदवार निवडीमध्ये सुधारणा करू, आशिष शेलार यांचं वक्तव्य। कार्यकर्त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न करू, वडेट्टीवार यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बंडखोरीची डोकेदुखी। मुंबईचा महापौर कोण हे मराठी माणूसच ठरवेल, संजय निरुपम यांच्याकडून वक्तव्य। कृपाशंकर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पांघरून घालायचा प्रयत्न। मिरजेमध्ये भाजपा उमेदवाराच्या घरावर हल्ला, शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप। हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। कुख्यात अस्लम शेखच्या मैताला प्रचंड गर्दी, शिर्डीमध्ये दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला मुसलमानांची गर्दी। साताऱ्यामध्ये आजपासून साहित्यिकांचा मेळा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन सोहळा पडला पार। विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू, आंदोलकांचा साताऱ्याच्या संमेलनस्थळी इशारा। बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय शीतल देवरुखकरांचा पक्षाला जय महाराष्ट्र। नवरा भाजपा विरोधात बंड करी, बायको गेली माहेरी, भाजपाच्या माजी महापौरांनी सोडलं पतीचं घर। निवडणूक अधिकाऱ्यांनाच बी फॉर्म लपवल्याचा आरोप, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार, अधिकारी लतीफ पठाणांची कृती संशयास्पद। धनंजय मुंडेंना परळी कोर्टाचा मोठा दिलासा, विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधातील फिर्याद फेटाळली। करमाळा तालुक्यामध्ये जिवंत दिव्यांग महिलेला दाखवले मयत, जमीन हडपल्या प्रकरणी न्यायासाठी धाव। ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डॅमियन मार्टिनची प्रकृती गंभीर, मेंदूज्वरामुळे मार्टिनला कृत्रिम कोमामध्ये ठेवलं। पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता, आफ्रिदीला बिग बॅश स्पर्धेत फिल्डिंग करताना झाली गंभीर दुखापत।